तुम्ही नेहमीचे पोहे पाहून कंटाळला असाल तर ह्या पद्धतीने पोहे करून घ्या. त्यासाठी ना मी ओलं खोबरं घेतलं आहे, एक हँडफुल ओलं खोबरं आहे. त्यात तुम्ही भरपूर कोथिंबीर घालून त्याला पहिले मिक्स करून घ्या. अशा प्रकारे मिक्सरमधनं हे करून साईडला काढून ठेवा आणि त्याला ना तो पोह्यात व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग त्यासाठी एक मी मिरच्या चिरले, 2 मिरची, तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात, एक कांदा, कोथिंबीर आणि मी हिरवे वाटाणे घेतलेत. आता एका कढाईमध्ये मी थोडंसं तेल घेतलंय. तेल गरम झालं मी त्यात अर्धा चमचा जिरा, कांदा चिरलेला बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची त्यात मिक्स करत आहे. आणि मी त्यात थोडे शेंगा पण घातले, शेंगा वाटाणे घालून मिक्स केलं. ते त्याला व्यवस्थित परतून घ्या. पहिले त्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा, हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर ना त्यात पोहे घाला. पोहे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्याला ना एक व्यवस्थित वाफ आल्यानंतर त्यात तुम्ही एक लिंबू पिळून घाल. त्यात तुम्ही लिंबाचा रस घाला आणि मिक्स करून अजून एक वाफ येऊ द्या. पोहे रेडी टू ईट. अशा प्रकारे करून वेळेत आणि खूप टेस्टी बनतात. जस्ट ट्राय करा. थँक्यू.